नमस्कार. एकदा एका व्यक्तीने कवयित्री शांता शेळके यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या एकाच कवितेत आकाश आणि आभाळ असे सारख्या अर्थाचे दोन शब्द का वापरलेत. त्यावेळेला शांताबाई हसून उत्तरल्या. त्या म्हणाल्या की आकाश आणि आभाळ या दोन संकल्पनांमध्ये मी एक मूलभूत फरक करते. आकाश हे जरी भलं मोठं असलं तरी ते निरभ्र असतं, परंतु आभाळ हे मात्र भरून येत असतं. ते दुसऱ्याला दान देत असतं, समृद्ध करत असतं. आपल्या या संपूर्ण समाजात आकाशा एवढी भली मोठी माणसं अनेक झालीत, परंतु आभाळा एवढी भरून येणारी, दुसऱ्याला दान देत समृद्ध करणारी, समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहत सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वंकष समस्यांविरुद्ध झगडत एका चांगल्या समाजाचं स्वप्न पाहणारी महाराजा सयाजीराव गायकवाडांसारखी माणसं मात्र फार थोडीच झालीत. मला वाटतं महाराजा सयाजीराव गायकवाड हे या ठिकाणी आभाळ म्हणून दिसतात. त्यांच्याच चरित्राचे विविध पैलू उलगडण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे. विषय मांडतोय महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं जीवन चरित्र. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय अशा चहूबाजूने जी बांधणी झाली, या संपूर्ण बांधणीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं योगदान हे अत्यंत अद्वितीय असं होतं. कारण ते फक्त बडोदा संस्थानपुरता मर्यादित नव्हते, परंतु त्यांचं कार्य हे संपूर्ण जागतिक पातळीवरचं होतं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या प्रतिभेच्या माध्यमातून इंग्रज सरकारच्या विरोधात जो भूमिवंत या ठिकाणी उभा राहिला त्याला बळ देण्याचं काम केलं आणि एका वेगळ्या पद्धतीने इंग्रजी सत्तेला सुरुंग लावण्याचं काम महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केलेलं दिसून यायला लागतं. मला जाणीवपूर्वक एक मुद्दा असा मांडायचा आहे की एखादा राजा हा आपल्या प्रजेचं नेतृत्व संकटाच्या काळात कशा पद्धतीने करतो यावरच त्याच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन खऱ्या अर्थानं केलं जात असतं. 1882च्या साली संपूर्ण मध्य आणि दक्षिण भारतामध्ये जो प्रचंड दुष्काळ पडला होता, या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी इंग्रजी सत्तेने टेम्पल या नावाच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली जे फेमाईन कमिशन नेमलं, या फेमाईन कमिशनच्या अहवालावर महाराजा सयाजीराव गायकवाडांनी द नोट्स ऑन द फेमाईन कमिशन नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि या कमिशनने दिलेल्या अहवालातील त्रुटी काढून दाखवल्या आणि या त्रुटींच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण बडोदा राज्यामधला दुष्काळ दूर करण्याचं काम महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केलं. त्यांनी दुष्काळाची कार्यालये निर्माण केली. प्रत्येक निराधार व्यक्तीला सुमारे 30 रुपयापर्यंतची मदत करण्याचं योगदान दिलं. एवढंच नव्हे तर सुगीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सावकार सगळ्या शेतकऱ्यांना लाटत असतात. अशा काळात कुणी कर्जाची वसुली करू नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश महाराजा सयाजीराव गायकवाडांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेले तुम्हाला आणि आम्हाला दिसून यायला लागतात. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी शेती, पाणी आणि दुष्काळ या संपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने जे योगदान दिलं ते आजच्या राजकारण्यांना आरसा दाखवण्याचं काम करतं असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे. त्या काळी सुमारे 10 लाख मृत्यू भूकबळीमुळे झाले होते, परंतु बडोदा संस्थानामधलं मात्र ते काहीही नव्हतं. हे त्यांच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. संपूर्ण युरोपीय राष्ट्राचं यश हे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये दडलेलं असतं. अशा प्रकारची ठाम मतं ही महाराजा सयाजीराव गायकवाडांची होती आणि म्हणूनच आपल्या संस्थानामधली जनता सुद्धा शिक्षित झाली पाहिजे यासाठी 1882 साली महाराजा सयाजीराव गायकवाडांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. संपूर्ण समाजासाठी शिक्षण सक्तीचं तर केलंच, परंतु जे कुटुंबातील व्यक्ती शिक्षण घेणार नाहीत त्यांच्यासाठी शिक्षेची तरतूद सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केली. त्या काळी आरक्षणाची तरतूद मात्र नव्हती, परंतु दलितांना अधिकाधिक प्रमाणात नोकऱ्या मिळावा यासाठी सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाडांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. इंदोरच्या होळकर राजांना लिहिलेल्या पत्रात महाराजा सयाजीराव गायकवाड एका ठिकाणी असं म्हणतात की इट इज अवर ड्युटी टू एज्युकेट द वुमेन बिकॉज वुमेन रिप्रेझेंट्स इक्वली अवर पॉप्युलेशन. सो it is our duty to educate them because one cannot do good without the women. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की महिलांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचे पंख देणारा हा राजा या भारताच्या भूमीवर जन्माला आला हे आपल्या सगळ्यांचं भाग्यच आहे. हे आपण या विषयाच्या अनुषंगाने लक्षात घेतलं पाहिजे. संपूर्ण भारतीय समाज हा मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रश्नांनी ग्रासलेला होता. जातीयता मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. अशा संपूर्ण परिप्रेक्षात विचार करताना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी जातीभेद निर्मूलनाचा कायदा आपल्या संस्थानात घडवून आणला. एवढंच नव्हे तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा घडवून आणला, दत्तक विधानाचा कायदा घडवून आणला, त्याचबरोबर मुलगी विक्रयाचा कायदा घडवून, मुलगी विक्रयाला विरोध करणारा कायदा घडवून आणला. म्हणजे अशा सगळ्या प्रागतिक कायद्यांच्या माध्यमातून एक अत्यंत पुरोगामी अशा पद्धतीचा आशय संपूर्ण जगाच्या समोर त्या काळी व्यक्त करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दूरदृष्टीचा परिपाक हा आज सुद्धा आपल्या संपूर्ण सिस्टीमला प्रचंड मार्गदर्शक ठरतो असं मला या ठिकाणी ठामपणे सांगायचंय.
कुठलंही राज्य हे आर्थिक नियोजनाशिवाय विकास करू शकत नाही, हे आपण सगळेच लोक जाणतो. परंतु महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्या काळी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली, जी बँक ऑफ बडोदा आज सुद्धा प्रचंड यशस्वी अशा पद्धतीने वाटचाल करते. हा सर्वस्वी महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या दूरदृष्टीचाच परिपाक आहे. म्हणजे स्वामी अरविंदांपासून महात्मा गांधींपर्यंत, दत्तांपासून महात्मा फुलेंपर्यंत, आगरकरांपर्यंत अशा संपूर्ण लोकांना प्रचंड मदत करण्याचं काम महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन एक अत्यंत नवा महामानव घडवण्यात प्रचंड मोठा हातभार हा महाराजा सयाजीराव गायकवाडांनी लावलेला दिसून यायला लागतो. हे आपण या विषयाच्या अनुषंगाने लक्षात घेतलं पाहिजे. बडोदा हे अत्यंत सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम असे शहर आहे. म्हणजे मोठमोठाले रस्ते, मुबलक पाणी आणि प्रचंड सांस्कृतिक वातावरण ही सगळी महाराजा सयाजीराव गायकवाडांचीच देणगी आहे. कारण बडोदा शहरामध्ये प्रचंड मोठी ग्रंथालय उभारणं, सहकारी संस्था उभारणं, त्याचबरोबरीनं वेगवेगळे पुतळे उभारणं अशा संपूर्ण दृष्टिकोनातून महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यासाठी प्रचंड मोठी देणगी दिली. आणि बडोदा आज संपूर्ण देशासमोर एक प्रचंड मोठी सांस्कृतिक राजधानी म्हणून समोर यायला लागतं. हे आपल्याला त्यांचं सगळ्यात मोठे योगदान या विषयाच्या अनुषंगाने लक्षात घ्यायला हवं. परंतु विषयाच्या समारोपाकडे जाताना मला या ठिकाणी जाणीवपूर्वक असं विधान करायचं आहे की महाराजा सयाजीराव गायकवाडांनी निर्माण केलेले वेगवेगळे अहवाल, वेगवेगळे दस्तऐवज यांच्याकडे आमच्या आजच्या इतिहासकारांनी आणि त्याचबरोबरीने अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं दिसून यायला लागतं. त्यांची दिलेल्या दिशेचा जर अवलंब आपण आजच्या संदर्भात केला असता तर निश्चितच एक वेगळ्या वाटेवर आपण सगळे लोक जाऊ शकलो असतो. बाबा भांड यांच्यासारखे काही लोक त्यांच्यावरचं चरित्र लिहून एक प्रचंड मोठं योगदान देत आहेत, त्यांच्याविषयीच्या साहित्याचा प्रचार आणि संशोधन करतायत. परंतु आपल्या संपूर्ण संशोधकांनी आपला प्रवाह त्यांच्या दिशेने वळवणं महत्त्वाचं आहे. कारण महाराजा सयाजीराव गायकवाडांनी मांडलेली अत्यंत समतावादी, पर्यावरणवादी, लोककल्याणकारी अशा सर्वंकष अनुषंगाने मांडलेली भूमिका ही आपल्या सगळ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे. त्या भूमिकेतनं प्रेरणा घेऊन आपण आपली पुढची वाटचाल निश्चितच करूयात. इतकाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.